समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आता मस्तच राहा. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आत्ता आम्ही निघालेलो आहेत माऊच्यातनं. सो काका आम्हाला बस स्टँडवर सोडायला आले होते. तर सकाळच्या लवकरच्या गाडीनंच आम्हाला निघायचं होतं. सो आत्ता आम्ही घरातून निघलेलो आहेत. 6 वाजता घरातून निघलो होतो. तिकडूनही येताना आम्ही 6च्या गाडीनं आलो होतो, बट इकडे आम्हाला थोडासा लेट झाला, त्यामुळे आमची गाडी गेली होती. सो आम्ही आय थिंक सोलापूरपर्यंत आलो होतो वाटतं, म्हणजे माझ्या इतकं काही लक्षात नाही त्यामुळे. तर बघा फायनली आत्ता आम्ही आलेलो आहेत बस स्टँडला आणि थोडा वेळ येऊन बसलो होतो. त्यानंतर आम्हाला लगेच बस लागलेली आहे. तर बघा बसमध्ये सुद्धा आता आम्ही बसलेलो आहेत आणि मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही, बट थोडाफार घेतलेला आहे. तर फायनली आम्ही लातूरमध्ये आलेलो आहेत. सो आत्ता आम्ही चाललेलो आहेत घरी. तर तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि पुढचाही व्हिडिओ काय आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तर फायनली आता आम्ही आलेलो आहेत घरी. तर घरी आलेला मस्त चहा वगैरे पिला आम्ही. त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर आज काय स्पेशल आहे, आल्यानंतर आम्ही मस्त चहा वगैरे पिला आणि आता फायनली बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर बघा आज काय खास आहे, तर सगळ्यांनी ब्लॅक केलं होतं. सगळ्यांनी ब्लॅक कलरचे ड्रेस घातले होते. मामा मामी शंभू गजू भैया काय येणार नव्हता, बट त्याचं अचानक ठरलं. सो तो तसाच आला होता आणि मी सुद्धा ब्लॅक घातलं होतं. बट झाला एक प्रॉब्लेम. सो मला काही ते ब्लॅक शर्ट घालता आला नाही. सो मी माझा येलो घातला. बाकी सगळ्यांनी ब्लॅक केलं होतं. तर बघा आम्ही चाललेलो आहेत आत्ता पार्कला. नानी पार्कला चाललो होतो आम्ही. तुम्हाला माहीतच असेल, जे कोणी लातूरचे असतील तेच माझा व्हिडिओ बघत असतील, सो त्यांना हा पार्क माहीतच असेल. कारण लातूरमध्ये हा फेमस ठिकाण आहे, म्हणजे फेमस ठिकाण आहे हे फिरायचं वगैरे. तर बघा आम्ही तिकीट वगैरे काढलं. तिकीट काढल्यानंतर ते असं बँड हातात बांधतात. सो आणि जाताना मग काढतात. तर फायनली आता आम्ही पार्कच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. मला आज सगळा पार्क दाखवणार आहे आणि याचं नाव आहे नानी पार्क. असं याचं नाव का पडलं हे काही मला माहीत नाही, बट इथे आलो होतो आम्ही. मामी आणि मी ॲटोत आलो होतो पुढे आणि मागून मग मामा कार्तिकी आणि शंभू येणार होते बाईकवर. सो आम्ही आधी आलो होतो. तर बघा त्यांना यायला थोडासा उशीर होता. सो मग मामी मी पुढे आलो. सो टाईमपास करण्यासाठी आम्ही घेतली इथे भेळ. तर बघा मस्त घेतलेली आहे भेळ. सो ते येईपर्यंत आम्ही इथं करतो काहीतरी टाईमपास. असं तर बसू वाटत नाही, त्यामुळे मस्त टाईमपाससाठी भेळ घेतली होती. तर आता बघा आय थिंक फायनली ते आलेले आहेत. तर बघा मामा आणि कार्तिकी आलेले आहेत मागून आणि शंभू पण आलेला आहे. तर आता सगळे आलेले आहेत. सो आत्ता मी तुम्हाला फिरवणार आहे नानी पार्क. कसं आहे काय आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा शंभूसुद्धा ब्लॅक कलरच घातलेला आहे, शंभूने सुद्धा. तर मस्त सगळे रेडी झालेले आहेत. तर आत्ता बघूया आपण कुठे काय करायचं आहे, कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला. त्याआधी तुम्ही सगळ्यांचे कॉस्ट्यूम बघू शकता, ब्लॅक कलरच आहे. मीच थोडी विदाऊट वाटत होते, बट माझीसुद्धा जीन्स ब्लॅकच होती, त्यामुळे काही इतकं वाटत नव्हतं. तर सगळ्यांनी आज ब्लॅक केलं होतं. असंच जस्ट फोटो काढण्यासाठी सगळ्यांनी सेम घातलं होतं. तर बघा आता फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहेत. तर बघा किती छान आहे. इथं मोठ्यांसाठी जास्त काही फारसं नाही आहे, पण लहान लेकरांसाठी खूप जास्त आहे खेळण्यासारखं. खूप छान आहे खरंच. आठवड्यातून एकदा तरी इथे आणायला पाहिजे, कारण मुलांनाही थोडंसं फ्रीडम भेटेल, त्यांनाही आवडेल इथे. सो मग मोठ्यांसाठी होतं, पण इतकं नाही. जितकं लहान मुलांसाठी आहे तितकं काही नव्हतं. पहिलं इतकं नव्हतं इथे, बट आत्ता खूप जास्त झालेलं आहे. काही वेगवेगळे खेळ वगैरे झालेले आहेत. पहिलं इथं काही जास्त नव्हतं, बट आता खूप जास्त झालेलं आहे. तर बघा आतमध्ये आम्ही आलो होतो. तर बघताय किती खेळायचं आहे इथं सगळीकडे. किती मस्त मस्त आहे आणि काय आहे. सो शंभूला इथे ट्रॅम्पलाईन काहीतरी नाव होतं, मला काही जास्त आठवत नाही, पण इथे शंभूला आम्ही खेळायला पाठवलं होतं. तर गोलू काय गेला नाही, कारण त्याला खूप घाबरत होता तो. सो तो पलीकडे गेला होता खेळायला. तर बघा मस्त लहान मुलांना बोर होऊ नये खेळताना म्हणून सॉन्ग वगैरे चालू होते. मी जास्त काय सॉन्ग घेणार नाही, कारण कॉपीराईट क्लेम म्हणून येईल. सो त्यासाठी ह्याचं नाही का काढलं
काय करायचंय? ह्याला कुठं काढायचंय काही? तर बघा शंभू एकटा खेळत होता, सो गोलूचं सुद्धा तिकीट मी इथे काढून आणलेलं आहे. सो तो सुद्धा गेला होता. तर बघा मस्त तिकीट काढून आलेलं आहे. तर फायनली आता हे दोघं छान खेळत आहेत आणि आम्ही काय बाहेरून बघत होतो, कारण उगाच पडले वगैरे तर प्रॉब्लेम होईल त्यासाठी. तर मस्त दोघं खेळत होती, खूप एन्जॉय केला आम्ही. आणि प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, अजून खूप छान आहे त्यासाठी. आणि जे मी थंबनेलला टाकलेलं आहे ते सुद्धा यात आहेच, असं नाही की ते खोटे. तर चला बघूया पुढे काय होणार आहे काय नाही ते. तर मस्त इथे या साईडला गोलू खेळायला होता, बट तोही खूप भीत होता, त्यामुळे तो काही जास्त खेळला नाही. बट थोडंफार तो खेळत होता. तर बघा जस्ट, पण शंभू मात्र खूप हॅपी होता. एकदम वर जाऊन हा येतो. तर शंभू आणि गोलू मस्त एन्जॉय करत होते आणि आम्ही काय फक्त फिरत होतो. तर आम्ही काहीतरी पुढे करणार आहोत, ते लास्टपर्यंत बघा व्हिडिओ नक्की. तर चला इथे आता काय करायचं आहे ते बघूया. तर शंभूला आणि गोलूला गाडी खेळायची होती, तर त्यासाठी मामाने बसवले होते. बट हे काय नीट बसत नव्हते. गोलू तर फार आगाव आहे, खूप म्हणजे खूप आगाव आहे. सो कळत नव्हतं तरीही तो डोचत होता त्या गाडीला उगाच. तर त्यानंतर शंभूलासुद्धा बसवलं होतं. तर छान दोघे एन्जॉय करत होती आणि आम्हीसुद्धा आता एन्जॉय करणार. तर बघा फायनली आता आम्ही चाललेलो आहेत आमच्या काहीतरी कामासाठी. तर चला बघूया काय करायचं आहे काय नाही ते. तर आम्ही इथे खायला आलो होतो स्मोक बिस्किट. तर बघा कसं आहे स्मोक बिस्किट हे मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. ऑफकोर्स तुम्हीसुद्धा खाल्लंच असेल, जे जे माझे व्हिडिओ बघता आहेत ते. तर बघा कसं आहे काय आहे ते मी तुम्हाला. जस्ट बिस्किट असतं आणि ते आय थिंक कसलं तरी दोर टाकतात, मलाही काय माहीत नाही, पण येतं मस्त छान वाटत होतं. पण दोघाला अर्धा अर्ध टाक टाक टाक. हा इकडे बघा. बोले चाव 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 बोले तोंडात घाल, मध्ये घाल की तोंडात. टाक खाली. तर आता सगळं खेळून वगैरे झालेलं आहे आणि स्मोक बिस्किटसुद्धा आम्ही मस्त खाल्लं होतं. तर आता आम्ही निघालेलो आहेत घरी. तर बघा सगळे त्यानंतर आत्ताच नाही, फोटो काढायचं मेन राहिलेलं आहे. फोटो काढल्यानंतर मग घरी जायचं. एवढं छान सगळ्यांनी मॅच केलेलं आहे, मॅचिंग. सो फोटो तर बनतच आहे, मस्त आठवणी राहतात त्यामुळे फोटो काढायचं. तर बघा फायनली आता सगळं झालं होतं, त्यामुळे आता आम्ही निघालो होतो फोटो काढण्यासाठी. लागलं असतं ए भैया, तिथं बिस्किट नाही, चुरमुऱ्या खारमुऱ्या आहेत. तिकडे कुठं चालला तेव का तुम्ही बी त्यांच्या हानी करायला का काय? गोऱ्याची रील्स करायची होती. बँड उतर गया. काय झालं रे? तर बघा आत्ता आम्ही निघालो होतो घरी.
तर आता बाहेर आलो त्यामुळे काहीतरी खायला लागणारच. सो मग आम्ही सगळे थांबलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी. तर बघा सगळे आलेलो आहेत पाणीपुरी खाण्यासाठी. काहीही झालं तरी पाणीपुरीच जास्त आवडते. कितीही छान पदार्थ येऊ देत, कितीही काही येऊ देत, पण पाणीपुरी ऑलवेज स्पेशल. खरंच खूप छान, मला तर खूप जास्त आवडते पाणीपुरी. त्यामुळे आम्ही सगळे पाणीपुरीच खाण्यासाठी आलो होतो. आणि इथली पाणीपुरी खूप भारी देतात ते, आणि खूप छान पण लागते. तर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर त्यांनी दिलं सॅम्पल. तर मला पाणीपुरीपेक्षा जास्त सॅम्पल फार आवडतात. तर चला आता झालेलं आहे पाणीपुरी वगैरे खाऊन आम्ही आता निघालो होतो घरी. काय म्हणाले बाय बाय. आता फायनली सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहेत घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या दिवशी पण सांगा बरं पिच करेल. बाबा मोबाईल कसं घेऊन